महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वारकरी संप्रदायातील घुसखोर ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कोणी दिला? हिंदू जनजागृती समिती लोकांची सूची प्रसारित करून स्वतःच्या आणि त्यांच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी घोषित केली आहे। विठ्ठलाच्या भक्तीचा एक भाग असलेली वारी, ज्याला 800 वर्षांचा संतांचा वारसा लाभला आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर एक भाग असणारी लोक घुसखोर आहेत हे ठरवण्याचा अधिकार विलास लवांडे आणि पक्षाला कोणी दिला? या संदर्भात पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध महाराज यांनी एकत्र येऊन भूमिका स्पष्ट केली आहे। हिंदू जनजागृती समितीसह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना वारकरी संप्रदायाच्या या भूमिकेचे समर्थन करतो। वारकरी संप्रदायावर करण्यात आलेले आरोप हे हिंदू संतांवरील, हिंदुत्वावरील, धर्मावरील आरोप आहेत असेच आम्ही मानतो। हे आरोप करून हिंदू समाजाला दुही माजवण्याचा आणि संत परंपरेचा अवमान करण्याच्या षडयंत्रपूर्वक केलेल्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो। तसेच विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा अशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली, अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट यांनी यावेळी मांडले। याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री श्रीकांत पिसोळकर सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अर्बन नक्षलवादी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, तथाकथित पुरोगामी या खऱ्या घुसखोरावर राष्ट्रवादीचे मौन। वास्तविक गेल्या काही वर्षापासून वारीमध्ये नियोजनबद्धरित्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तथाकथित पुरोगामी यांच्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली आहे। अभंगाचा चुकीच्या पद्धतीने मोडून तोडून दाखवून वारीला सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे। संविधान दिंडी काढून जे वारकरी संविधानानुसारच वागतात त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात। संतांच्या अभंगाचे स्वतःला हवे तसे अर्थ काढून हिंदू समाजाला दिशाभूल करणाऱ्या मंडळींचा वारीत सुळसुळाट झाला आहे। ही खरी घुसखोरी आहे, यावर राष्ट्रवादीचे नेते सोयीस्करपणे मौन पाळतात। वारी ही आमची संत परंपरेचा, विठ्ठलाच्या भक्तीचा भाग आहे। वारी सेक्युलर नसून ती धार्मिक परंपरा आहे। या परंपरावर आघात करण्यासाठी होत असलेले प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत। प्रत्येक वारकरी बांधव, हबप यासह प्रत्येक श्रद्धाळू हिंदूने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा। आपल्या धर्मावर होणाऱ्या आघाताच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित व्हायला हवे असे आवाहन आम्ही करतो। तसेच बारीतील अर्बन नक्षलवाद्यांच्या घुसखोरीला रोखण्यासाठी कटिबद्ध आहोत। आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। नमस्कार, मैं सुनील घनवट, हिंदू जनजागृति समिति महाराष्ट्र एवं छत्तीसगढ़ संगठक। आज अकोला में एक प्रेस वार्ता ली गई जिसमें सभी हिंदूवादी संगठनों के प्रतिनिधि यहाँ पे उपस्थित थे। विषय ये था कि वारकरी संप्रदाय में घुसपैठ हुई है, ऐसे राष्ट्रवादी कांग्रेस जो राजनीतिक दल है शरद पवार गुट का, उनके जो प्रवक्ता है विकास लवांडे, इन्होंने की हुई है। वास्तविक रूप में इस वक्तव्य का हम जाहिर रूप से निषेध व्यक्त करते हैं। लवांडे इन्होंने समस्त वारकरी संप्रदाय, इनकी माफ़ी मांगना आवश्यक है और सरकार और गृह विभाग से मांग कर रहे हैं इनको तत्काल गिरफ्तार करना आवश्यक है, क्योंकि वारकरी संप्रदाय के जो जाने माने संत है, बंडादादा कराड़कर से लेके प्रकाश महाराज जबंजाड़ है, संजय महाराज पाचपोर है, भास्कर गिरी महाराज है, रामगिरी महाराज है, इसके साथ साथ गोविंद देवगिरी महाराज है, ऐसे अनेक संत हैं जिनको घुसखोर कह के उन्होंने सभी की भावनाओं को आहत किया है। इनकी हिम्मत नहीं होती कि वास्तविक रूप में वारी जब चलती है तो समता संविधान दिंडी के नाम से जो अर्बन नक्सलवादी उसमें घुसपैठ कर रहे हैं, वारकरी संप्रदाय की विचारधारा के विरोध में काम कर रहे हैं, हिंदू धर्म के प्रचार प्रसार के विरोध में काम कर रहे हैं, उनको घुसपैठ वो नहीं कहते हैं, क्योंकि उनके ही विचारधारा वाले लोग उसमें रहते हैं। संप्रदाय, वारकरी संप्रदाय और सनातन धर्म, हिंदू धर्म, इसमें भेद डालने का प्रयास चल रहा है और यही षड्यंत्र चल रहा है। यह नैरेटिव सेट किया जा रहा है, इसका कड़ा विरोध, कड़ी निंदा हम करते हैं। और विकास लवांडे, इन्होंने तत्काल माफ़ी मांगनी चाहिए और उनके ऊपर एफआईआर दर्ज होना चाहिए। ये मांग हिंदू जनजागृति समिति सहित सभी हिंदूवादी संगठन आज अकोला में करते हैं। सर, इनके माध्यम से आपने कई एफआईआर दर्ज कराई कि कोई थाने में? अलग अलग हिंदुत्वनिष्ठ संगठन और वारकरी संप्रदाय के प्रतिनिधि हैं, इन्होंने एफआईआर दर्ज करवाने के लिए प्रयास किए हैं और आगे भी करते रहेंगे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि
सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.